नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आजच्या मानसशास्त्राच्या तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. टी परीक्षा जरी लांबली तरी या ठिकाणी आपला अभ्यास आपण चालू ठेवायचा आहे. त्याकरिता आजपासून आपण पुन्हा नव्या जोमानं या ठिकाणी प्रत्येक विषयाची PDF टाकण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून आपल्या अभ्यासात खंड पडणार नाही. सुरू करूया आपण आपली आजची तासिका. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान बालमानसशास्त्राच्या आधुनिक स्वरूपाचं अचूक प्रतिनिधित्व करतं? तर या ठिकाणी आपल्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत, बघू शकता आपण. तर यामध्ये पर्याय क्रमांक डी बघा. बालमानसशास्त्र हा गर्भधारणेपासून ते किशोरावस्थेपर्यंतच्या मानवी वर्तनाचा आणि विकासाचा पद्धतशीर अभ्यास करते. आता याचं स्पष्टीकरण थोडक्यात सांगतो. आधुनिक बालमानसशास्त्रात गर्भधारणेपासून ते परिपक्वतेपर्यंतच्या सर्व बाजूंचा शास्त्रीय अभ्यास केला जातो. म्हणून पर्याय क्रमांक डी जो आहे, पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया. जीन पियाजे यांच्या बोधात्मक विकास सिद्धांतानुसार मूर्ती संक्रियात्मक अवस्था साधारणपणे कोणत्या वयोगटात दिसून येते? आपल्यासमोर 4 वयोगट दिलेले आहे, 0 ते 2, 11 ते 15, 2 ते 7 आणि 7 ते 11. लक्षात ठेवायचं आहे. तर यामध्ये पर्याय क्रमांक डी जो आहे 7 ते 11, 7 वर्षापासून 11 वर्षापर्यंत या वयामध्ये बालक समोर असलेल्या मूर्त वस्तूंच्या आधारे तार्किक विचार करण्यास सुरुवात करते. म्हणून या ठिकाणी हे जे पर्याय आहे, जो काय पर्याय म्हणतो की मूर्ती संक्रियात्मक अवस्था ह्याच वयामध्ये दिसून येते, वय वर्ष 7 ते 11 वर्ष. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 3 कडे. लेव वायगॉत्स्की यांनी बालकाच्या विकासात खालीलपैकी कोणत्या घटकाला सर्वाधिक महत्त्व दिलेलं आहे? तर वायगॉत्स्की यांनी बालकाच्या सामाजिक आंतरक्रिया आणि संस्कृती या गटाला सर्वात जास्त महत्त्व दिलेलं आहे. त्याचं स्पष्टीकरण असं की या ठिकाणी आपण बघू शकता 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत. त्यापैकी पर्याय क्रमांक बी कडे लक्ष द्या. वायगॉत्स्की यांच्या सिद्धांताला सामाजिक आणि सांस्कृतिक सिद्धांत सुद्धा म्हटलं जातं, कारण त्यांच्या मते ज्ञान निर्मिती समाजामध्येच होते. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे, कोणत्या घटकाला त्यांनी सगळ्यात जास्त महत्त्व दिलं वायगॉत्स्की, तर त्यांनी सामाजिक आंतरक्रिया आणि संस्कृती याला सगळ्यात जास्त महत्त्व दिलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पुढे जाऊया. वायगॉत्स्की यांच्या सिद्धांताला झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे ZPD म्हणजे काय असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे, शिक्षकांच्या किंवा सक्षम व्यक्तीच्या मदतीने जे बालक करू शकते आणि जे स्वतः करते यामधील जो फरक असतो, म्हणजे यामधलं जे क्षेत्र आहे या क्षेत्राला ZPD असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक ए जर बघितला तुम्ही, पर्याय क्रमांक ए बालकाच्या सध्याचा प्रत्यक्ष विकास स्तर आणि मार्गदर्शनाखाली साध्य होऊ शकणारा संभाव्य विकास यामधील जे अंतर आहे या अंतरालाच ZPD म्हणजेच झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. पुढचे पर्याय पण तुम्ही बघू शकता, पर्याय क्रमांक सी आणि डी. तर या ठिकाणी सी आणि डी अगोदर स्क्रीनमध्ये दिसत नव्हते, आता बघू शकता. तर हे मात्र होणार नाही, पर्याय क्रमांक एच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 5 कडे. लॉरेन्स कोहलबर्ग यांनी मानवाच्या कोणत्या विकासाचे टप्पे स्पष्ट करण्यासाठी सिद्धांत मांडलेला आहे? तर या ठिकाणी आपल्यासमोर 4 पर्याय आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी पर्याय क्रमांक डी बघा. नैतिक विकास जो आहे, कोहलबर्ग म्हणलं की नैतिक विकास आपल्यासमोर आला पाहिजे. तर या ठिकाणी कोहलबर्ग यांनी हायजन्सच्या विवेचनाचा वापर करून नैतिक विकासाचे 3 स्तर आणि एकूण 6 टप्पे मांडलेले आहेत. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी मॉरल डेव्हलपमेंट म्हणजेच नैतिक विकास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बघा पर्याय क्रमांक डी. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 6 कडे. कोहलबर्ग यांच्या नैतिक विकास सिद्धांतानुसार कायदा आणि सुव्यवस्था अभिमुखता हा टप्पा कोणत्या स्तरामध्ये येतो? तर लक्षात ठेवायचं आहे, 4 स्तर आपल्यासमोर या ठिकाणी दिलेले आहेत आपल्यासमोर. तर 4 स्तरापैकी जो आहे पर्याय क्रमांक बी बघा, प्रथागत स्तर. या स्तरामध्ये व्यक्ती समाजाचे नियम आणि कायदे पाळणे हे आपलं कर्तव्य मानते. म्हणून कायदा सुव्यवस्था टप्पा यामध्ये येतो, ज्याला आपण प्रथागत स्तर असं म्हटलं जातं. यालाच कायदा आणि सुव्यवस्था अभिमुखता असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रथागत स्तर. पुढचा प्रश्न बघा, 7वा प्रश्न. BF स्किनर
यांनी मांडलेल्या उपपत्तीला काय म्हणतात? BF स्किनर म्हटलं की साधक अभिसंधान हा शब्द लक्षात ठेवायचा आहे आणि पॉवलॉव म्हटलं की अभिजात अभिसंधान हा लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मर्ममूलक अध्ययन उपपत्ती आपल्याला माहिती आहे कोणाची आहे, तर त्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे काय लक्षात ठेवायचं आहे, तर त्या ठिकाणी चिपांजी आणि सुलतान हे नाव त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. तर या ठिकाणी BF स्किनरचं साधक अभिसंधान उपपत्ती त्यांनी मांडलेली आहे, कारण त्यांनी स्किनर यांनी उंदरावर आणि कबुतरावर प्रयोग करून प्रबलन आणि साधक अभिसंधानाचं तत्व मांडलेलं आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बघा, पर्याय क्रमांक B बघा, साधक अभिसंधान उपपत्ती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि सगळ्यात खालचं प्रयत्न प्रभात आपण मानतो की थॉर्नडाईक यांचं आहे. चला पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक या प्रश्नाचं उत्तर मात्र पर्याय क्रमांक B असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8 कडे जाऊया. थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे मुख्य नियम सांगितलेले आहेत. त्यांनी 3 नियम सांगितले मुख्य, हे लक्षात ठेवायचं आहे. खालीलपैकी कोणता नियम त्यांच्या मुख्य नियमामध्ये समाविष्ट नाही? तर या ठिकाणी पहिले जर तुम्ही 3 पर्याय जर बघितले, सज्जतेचा तयारीचा नियम हा त्यांनी सांगितला, सरावाचा अभ्यासाचा नियम त्यांनी सांगितला, परिणामाचा सुद्धा नियम त्यांनी सांगितलेला आहे. फक्त त्यांनी हा खालचा D पण त्यांचाच नियम आहे, परंतु तो उपनियम आहे, तो मुख्य नियम नाही. म्हणून या ठिकाणी हा जो बहुप्रतिक्रियांचा जो नियम आहे हा थॉर्नडाईक यांचा मुख्य नियम नसून तो उपनियम आहे, म्हणून तो मुख्य नियमात मोडत नाही. आपल्याला काय विचारलेलं आहे, तर या ठिकाणी त्यांचा मुख्य नियम नाही असं विचारलेलं आहे किंवा मुख्य नियमामध्ये ज्याचा समावेश नाही. तर पर्याय क्रमांक D, बहुप्रतिक्रियांचा नियम हा त्यांचा उपनियम आहे, तो मुख्य नियम नाही, म्हणून त्याचा मुख्य नियमामध्ये समाविष्ट नाही. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D. चला पुढे जाऊया. अध्ययनाचा मर्ममूलक सिद्धांत खालीलपैकी कोणत्या संप्रदायाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, मर्ममूलक सिद्धांत जो आहे हा समष्टीवादी आणि गेस्टाल्टवाद जो आहे यांच्याशी हा संबंधित आहे. तर या ठिकाणी खाली जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही. पर्याय क्रमांक A बघा, समष्टीवाद आणि गेस्टाल्टवाद जो आहे तो या ठिकाणी या संप्रदायाशी संबंधित आहे, मर्मदृष्टीमूलक सिद्धांत. कारण कोहलर, कोपका आणि वर्धायमर हे समष्टीवादी होते. त्यांनी समस्येकडे संपूर्णपणे पाहून मर्मदृष्टीने शिकण्यावर भर दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक A जो आहे समष्टीवाद आणि गेस्टाल्टवाद हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. अल्बर्ट बांदुरा यांनी खालीलपैकी कोणत्या सिद्धांताची मांडणी केली? आता अल्बर्ट बांदुरा म्हटलं की सामाजिक शब्द लक्षात ठेवायचा, सामाजिक अध्ययन सिद्धांत. पर्याय क्रमांक C जो आहे, पर्याय क्रमांक C सामाजिक अध्ययन सिद्धांत लक्षात ठेवायचा आहे. कारण बांदुरा यांनी सांगितले की मुले समाजात इतरांचे निरीक्षण आणि अनुकरण करून शिकतात. म्हणून पर्याय क्रमांक C हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 11. प्रख्यात मानसशास्त्रज्ञ एरिक एरिक्सन यांनी मानवाच्या मनोसामाजिक विकासाचे एकूण किती टप्पे सांगितलेले आहेत? तर लक्षात ठेवायचं 8 आकडा लक्षात ठेवायचा. त्यांनी एकूण 8 टप्पे सांगितलेले आहेत. एरिक्सन यांनी मानवी जीवनाच्या जन्मापासून ते वृद्धावस्थेपर्यंत अभ्यास करून 8 मनोसामाजिक संघर्षाचे टप्पे मांडलेले आहेत. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक जो B आहे 8 टप्पे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12. पियाजे यांच्या सिद्धांतानुसार अहम केंद्री विकास हा प्रामुख्याने कोणत्या अवस्थेचे वैशिष्ट्य आहे? या प्रश्न क्रमांक 12चं एक उत्तर आहे पर्याय क्रमांक C बघा, पर्याय क्रमांक C क्रियापूर्व अवस्था. तर या ठिकाणी 2 ते 7 वर्ष वयोगटातील बालक दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून विचार करू शकत नाही, त्याला स्वतःचाच विचार योग्य वाटतो. म्हणून या ठिकाणी अहम केंद्री विचार जर म्हटलं तर क्रियापूर्व अवस्था लक्षात ठेवायचं आहे. वय वर्ष 2 ते 7 वर्ष. पर्याय क्रमांक C हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 13. इव्हान पॉवलॉव यांच्या लाळ गाळण्याच्या प्रयोगात घंटेचा आवाज हे सुरुवातीला काय असतं? तर लक्षात ठेवायचं या ठिकाणी ते तटस्थ उद्दीपक असतं. तर या ठिकाणी जर आपण बघू शकता, अभिसंधान होण्यापूर्वी घंटेचा आवाज हा केवळ एक तटस्थ उद्दीपक होता, ज्याला लाळ गाळण्याशी त्याचा काहीही संबंध नव्हता. म्हणून सुरुवातीला ते तटस्थ उद्दीपक असतं, नंतर मात्र ते पुढे या ठिकाणी अभिसंधित प्रतिसाद होत असतो, परंतु सुरुवातीला मात्र ते तटस्थ उद्दीपक असतं. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D. पुढचा प्रश्न बघा. जेरोम ब्रुनर यांनी ज्ञानात्मक विकासाच्या 3 पायऱ्या सांगितल्या आहेत, त्यांचा योग्य चढता क्रम कोणता? तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ज्ञानात्मक विकासाची जी पहिली पायरी असते ती कृतीप्रधान असते
बाल जे असतं, मूल जे असतं सुरुवातीला कृती करून शिकतं, नंतर मग प्रतिमाद्वारे शिकतं आणि शेवटी चिन्ह आणि भाषेच्या माध्यमातून ते शिकत असतं. म्हणून असा जर पर्याय जो आहे तर असा पर्याय या ठिकाणी जर तुम्ही बघू शकता, पर्याय क्रमांक सी बघा, कृतीप्रधान, नंतर प्रतिकात्मक आणि नंतर सांकेतिक. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 15. बालमानसशास्त्राच्या अभ्यासाची कोणती पद्धत दीर्घकालीन विकासाचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते, परंतु ती अधिक वेळ खाऊ आहे? तर अशी जी पद्धत आहे, अशी पद्धत आहे दीर्घकालीन पद्धत. कोणती पद्धत आहे? दीर्घकालीन पद्धत. या पद्धतीत एकाच बालकाचा किंवा बालकाच्या समूहाचा अनेक वर्ष म्हणजे जवळपास जन्मापासून ते वयाच्या 18 वर्षापर्यंत अभ्यास केला जातो. म्हणून या ठिकाणी ही जी पद्धत आहे ही पद्धत वेळखाऊ पण आहे आणि या ठिकाणी दीर्घकालीन सुद्धा आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी दीर्घकालीन पद्धत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16 कडे. नॉम चॉम्स्की यांच्या मते बालकामध्ये भाषा संपादनासाठी उपजतच एक यंत्रणा असते, तिला काय म्हटलं जातं? आता या ठिकाणी उपजत जी गोष्ट आहे ती बालकामध्ये असते, त्याला म्हणतात, पुढचं तुम्ही बघू शकता, या ठिकाणी चॉम्स्की यांनी LAD ची संकल्पना मांडलेली आहे, ज्यानुसार मानवी मेंदूत भाषा शिकण्याची नैसर्गिक क्षमता जन्मापासूनच असते. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए जो आहे, पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 17. सिग्मंड फ्राइड यांच्या मनोविश्लेषण सिद्धांतानुसार व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा कोणता भाग तात्काळ सुख प्राप्तीसाठी आग्रही असतो? तर या ठिकाणी इदम लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक बी बघा, इदम. तर या ठिकाणी इदम जो आहे, इदम हा पूर्णपणे सुखाच्या आणि तात्कालिक गरजांच्या तृप्तीवर आधारलेला असतो, त्याला नीतिमत्तेचं भान नसतं. म्हणून पर्याय क्रमांक बी इदम ID हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 18. पियाजे यांच्या सिद्धांतातील समीकरण म्हणजेच सात्मीकरण आणि स्थापन किंवा संयोजन या दोन प्रक्रियांच्या संतुलनाला काय म्हटलं जातं? आता संतुलन म्हटलं की ते लक्षात ठेवायचं बघा, संतुलन आपल्या पर्यायामध्ये संतुलन सुद्धा आलेलं आहे. स्थित्यंतर ऑब्लिक संतुलन म्हणजेच काय, तर नवी माहिती आणि जुनं ज्ञान यांच्यात ताळमेळ बसून मानसिक संतुलन साधण्याच्या प्रक्रियेला पियाजे यांनी साम्यावस्था किंवा संतुलन असं म्हटलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी स्थित्यंतर ऑब्लिक संतुलन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 19वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अध्ययन उपपत्ती मांडताना कुत्र्यावर प्रयोग केला होता? तर या ठिकाणी लक्षात ठेवा, कुत्रा म्हटलं की पावलॉव आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे. इव्हान पावलॉव, रशियन शास्त्रज्ञ, शारीरिक शास्त्रज्ञ इव्हान पावलॉव यांनी कुत्र्याच्या लाळ ग्रंथीवर प्रयोग करून अभिजात अभिसंधान सिद्धांत मांडलेला आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी इव्हान पावलॉव हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 20. एका शिक्षकाने वर्गात चांगले काम करणाऱ्या विद्यार्थ्याला शाबाश म्हटले किंवा चांगले एखादं बक्षीस दिलं तर स्किनरच्या मते हे कशाचं उदाहरण आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, हे धनात्मक किंवा सकारात्मक प्रबलन आहे. पॉझिटिव्ह त्याला असं म्हटलं जातं. इच्छित वर्तन वारंवार घडण्यासाठी दिलेलं बक्षीस किंवा कौतुक म्हणजे सकारात्मक प्रबलन होय. म्हणून पर्याय क्रमांक ए धनात्मक किंवा सकारात्मक प्रबलन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, वायगोत्स्की यांच्या मते बालकाचं खाजगी संभाषण म्हणजे काय असतं? तर या ठिकाणी बालक काय करतं, या ठिकाणी वायगोत्स्की यांच्या मते खाजगी संभाषण हे बालकाच्या स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचे आणि स्वनियमन करण्याचे ते साधन मानलं जातं. म्हणजेच काय, बालक स्वतःच्या विचारांना आणि वर्तनाला दिशा देण्याशी स्वतःशीच मोठ्याने बोलते, त्याला सोगत असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. चला पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 22 कडे. कोहलबर्ग यांच्या नैतिक विकासाच्या अंतिम टप्प्याला टप्पा क्रमांक 6 काय म्हटलं जातं? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, वैश्विक नैतिक तत्व अभिमुखता. वैश्विक नैतिक तत्व अभिमुखता पर्याय क्रमांक बी बघा. या सर्वोच्च टप्प्यात व्यक्ती स्वतःच्या विवेकाला स्मरून मानवी हक्क आणि न्यायाच्या वैश्विक तत्वानुसार निर्णय घेतो. म्हणजेच काय, तर ते या ठिकाणी मानवी जे हक्क आणि न्याय आहे त्याला तत्व देतं. नियम किंवा कायदे त्या ठिकाणी ते मोडायला सुद्धा तयार असतं. मग त्याच्यासाठी कायदे जरी मोडायचं काम पडलं तर ते मोडतं. म्हणून पर्याय क्रमांक जो बी आहे हा शेवटचा टप्पा आहे. म्हणून पर्याय क्रमांक बीच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
पुढचा प्रश्न 23वा प्रश्न, मानवी वाढ आणि विकास संदर्भातील खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? म्हणजे आता याच्यामधलं आपल्याला 3 उदाहरणं या ठिकाणी 3 जे काही वाक्य आहेत ते या ठिकाणी मानवी वाढ आणि विकासाच्या संदर्भात योग्य आहेत. मग चुकीचं उदाहरण शोधताना आपल्याला 3 पर्याय या ठिकाणी बरोबर असल्याचं शोधायचं. चुकीचा पर्याय त्या ठिकाणी आपोआप निघतो. बघा, पहिला जर बघितलं, वाढ ही प्रामुख्याने परिमाणात्मक असते आणि विकास हा गुणात्मक असतो. अगदी बरोबर आहे हे वाक्य. वाढ ही ठराविक वयानंतर थांबते, परंतु विकास अखंड चालणारी प्रक्रिया, हे पण बरोबर आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक सी बघा, विकासाचा वेग सर्व बालकांमध्ये सारखा नसतो, त्यात वैयक्तिक भिन्नता असते, हे पण बरोबर आहे. मग शेवटचं जे वाक्य आहे, शेवटचं वाक्य जर बघितलं तुम्ही, विकास हा केवळ अनुवंशावर अवलंबून असतो, त्यात वातावरणाचा कोणताही वाटा नसतो, हेच या ठिकाणी चुकीचं विधान आहे. आपल्याला चुकीचं शोधायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कारण विकास हा अनुवंश आणि वातावरण यांच्या आंतरक्रियेचा जो गुणाकार असतो तो गुणाकार असतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे विधान चुकीचं आहे. म्हणजेच आपल्याला चुकीचं शोधायचं होतं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. चला पुढे जाऊया. पियाजे यांच्या मते लहान मुलांसमोर एखादी वस्तू बाजूला केली तर ती अस्तित्वात असते हे समजणे म्हणजे वस्तुस्थैर्य हे वैशिष्ट्य कोणत्या अवस्थेत विकसित होते? तर या ठिकाणी पहिलाच पर्याय बघा, या ठिकाणी संवेदीकारक अवस्था. तर या अवस्थेच्या शेवटी म्हणजे साधारणतः 18 ते 24 महिने म्हणजे 2 वर्षाच्या आतमध्ये, म्हणजे 1.5 वर्ष ते 2 महिन्याच्या या टप्प्यामध्ये बालकांमध्ये वस्तू डोळ्यासमोर नसली तरी ती या जगात अस्तित्वात आहे हे समजण्याची क्षमता निर्माण होते. यालाच संवेदीकारक अवस्था असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, थॉर्नडाईक अध्ययन उपपत्तीनुसार उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यात निर्माण होणाऱ्या संबंधाला काय म्हणतात? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, अध्ययन उपपत्तीनुसार उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यामध्ये जो संबंध निर्माण होतो त्याला बंध किंवा संधान असं म्हटलेलं आहे. तर थॉर्नडाईक यांच्या सिद्धांताला कनेक्शनिझम सुद्धा म्हटलं जातं, जिथे उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यात SR बंध तयार होतो. म्हणजेच काय, स्टिम्युल्स आणि रिस्पॉन्स हा SR बंध याला म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, ब्रुनर यांच्या अध्यापन सिद्धांताचे मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी अध्यापनाचं सिद्धांताचं मुख्य वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक सी बघा, बालकांमध्ये विषयाची मूळ संरचना समजण्याची आणि स्वतःचा शोध घेण्याची वृत्ती निर्माण करणे हे या ठिकाणी आपल्या जे काही मुख्य अध्यापन आहे, अध्यापनाचं मुख्य सिद्धांताचं उद्दिष्ट मानलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, एखाद्या बालकाला समाजातील प्रौढ व्यक्तीकडून मिळणारी तात्पुरती मदत जी त्याला अवघड काम पूर्ण करण्यास सक्षम करते त्याला वायगोत्सगी यांच्या भाषेत काय म्हणतात? तर लक्षात ठेवायचं, स्कॅलफोल्डिंग हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. त्यालाच मराठीमध्ये या ठिकाणी मचान, पाड किंवा सांगाडा असं सुद्धा म्हटलं जातं. या ठिकाणी पर्याय क्रमांक डी बघा, मचान, पाड किंवा सांगाडा, त्याला इंग्लिशमध्ये स्कॅलफोल्डिंग असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, नवीन कौशल्य शिकताना दिलेला तात्पुरता आधार किंवा मदत जो मूल नंतर स्वावलंबी झाल्यावर आपल्याला काढून सुद्धा घेता येतं. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, पियाजे यांच्या सिद्धांतानुसार संवर्धन म्हणजे काय? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, संवर्धन म्हणजेच काय, तर एखाद्या वस्तूचा बाह्य आकार बदलला तरी तिचं मूळ परिमाण म्हणजे उदाहरणार्थ वजन, वस्तुमान, संख्या हे बदलत नाही हे एक समजण्याची क्षमता, त्यालाच संवर्धन असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 29, एरिक्सन यांच्या मनोसामाजिक सिद्धांतानुसार किशोरावस्थेतील मुलांसमोर मुख्यत्वे कोणता संघर्ष येतो? आता किशोरावस्था म्हटलं की 12 वर्ष ते 18 वर्ष काळ लक्षात ठेवायचा आहे. किशोरावस्थेमध्ये मी कोण आहे, माझं ध्येय काय आहे या विचारातून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा संघर्ष मुलामध्ये चालतो. म्हणून आत्म ओळख विरुद्ध भूमिका संभ्रम या ठिकाणी असा गोंधळ मुलामध्ये चाललेला असतो 12 वर्ष ते 18 वर्षाच्या दरम्यान, ज्याला आपण किशोरावस्था असं म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 4 पर्याय बघा, पर्याय क्रमांक ए जो आहे आत्म ओळख विरुद्ध भूमिका संभ्रम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. शेवटचा प्रश्न, बालमानसशास्त्राचे प्रमुख ध्येय खालीलपैकी कोणतं असलं पाहिजे? तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेला आहे. तर 4 पर्यायापैकी आपलं मुख्य उद्दिष्ट काय असलं पाहिजे? तर प्रत्येक बालकाच्या नैसर्गिक क्षमता, गरजा आणि विकास समजून घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधणे हे या ठिकाणी बालमानसशास्त्राचं प्रमुख ध्येय असलं
पाहिजे? पर्याय क्रमांक सी हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कारण बालमानसशास्त्राचा मुख्य उपयोग बालकाचं वर्तन समजून घेऊन त्याला शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी योग्य वातावरण पुरवणे हाच असतो. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आशा करतो की आजची तासिका तुम्हाला समजली असेल. अभ्यासाला नव्याने सुरुवात करा, जेणेकरून TETमध्ये आपण चांगल्या गुणांनी पास होऊ शकू. मग ती परीक्षा ऑफलाईन असो की ऑनलाईन असो, आपला अभ्यास मात्र चालू ठेवा. जर ऑनलाईन असेल तर नक्की या ठिकाणी आपल्या PYQचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब अवश्य करा, जेणेकरून मागचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि येणाऱ्या काळातले सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी आपोआप पोहोचतील. थांबूया, पुढे नंतर भेटूया लवकरच. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.